नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंब्रा भागातून एमआयएम पक्षाचे 5 उमेदवार निवडून आलेत आणि यानंतर विजयी सभेतलं एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं भाषण चांगलंच व्हायरल होतंय। येणाऱ्या काळामध्ये मुंब्रा भाग संपूर्णपणे हिरवा करू, पुढील 5 वर्षात आपली ताकद त्यांना दाखवून देऊ असा इशारा सहर शेख यांनी दिला आणि यावरून जोरदार टीकास्त्र डागलं जात आहे। कैसा हराया पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाअल्लाह। ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। विशेषतः मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 ची सर्वत्रच चर्चा होतीये, कारण या प्रभागात एमआयएमच्या सहर शेख यांचा 12,964 मतांनी विजय झाला। यानंतरच्या विजयी सभेत सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झालाय। येणाऱ्या काळात आपली ताकद दाखवायची आणि संपूर्ण मुंब्रा शहर हिरवं करायचं हे वक्तव्य करणारा सहर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहर यांनी स्पष्टीकरण दिलंय। आपल्या वक्तव्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सहर यांनी केलाय। कैसा हराया और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है। और ये मुंब्रा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा। मेरे पार्टी का झंडा ग्रीन कलर का है। अगर ऑरेंज होता, भगवा होता, तो मैंने बोला होता कि मेरे को पूरा का पूरा मुंब्रा भगवा रंगना है, बट झंडा भगवा है ही नहीं, झंडा हर हिरवा है। अब हिरवा है तो हिरवा रंग, ये देखो काइट। ये चीजें जो कम्युनल पॉलिटिक्स है, इसमें हरा और भगवा साथ में है। मेरे हाथ में आप देखो हरा और भगवा साथ में है। मेरे स्टेटमेंट का प्योरली मतलब था पार्टी लेवल पे कि मेरे पास आज 5 सीट है, कल मेरे पास 25 की 25 हो, और क्यों नहीं। हम जब लीडर है, अपने आप को बोलते हैं, हम नेता है, पॉलिटिशियंस है, हम देश के लिए, आवाम के लिए आवाज उठाने वालों में से है। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेते मंडळींकडून त्यांच्यावर टीका केली जाते। जिहादी लोक शहराचा ताबा घेत असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय, तर महाराष्ट्र कायम भगवाच राहील असं भाजपचे नगरसेवक आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ठणकावून सांगितलंय। एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे। जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे। त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी फंडामेंटलिस्ट, रॅडिकल, सेपरेटिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे। अशा प्रकारचा एक प्रयत्न हा मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो। अशा प्रकारच्या सर्व जिहादी, इस्लामिक, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल ज्या काही शक्ती आहेत, त्या शक्तींपासून सजग राहण्याची आवश्यकता आहे। सावधानता त्या ठिकाणी ठेवण्याची, सावधान राहण्याची आवश्यकता आहे। राष्ट्राचा रंग भगवा आहे। हा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र भगवा आहे। या भगव्या महाराष्ट्राला पाकिस्तान धार्जिना हिरवा, बांगलादेशी धार्जिना हिरवा करण्याचा कोणी प्रयत्न केला असाल तर कुणाच्या स्वप्नातही ते पूर्ण होणार नाही। हा हिंदुत्वाचा भगवा आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे आणि भगवा महाराष्ट्र कायम भगवा राहील। औरंगजेबाने सुद्धा महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये गाडली गेली। तर मुंब्र्याला हिरवं करायला तिथं केवळ एमआयएमचे नगरसेवक नाही, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवकही आलेत। त्यामुळे हिरव्यापेक्षा आपल्या राष्ट्रीय ध्वजातील 3ही रंगांना महत्त्व द्या असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सबा हारून खान यांनी सल्ला दिलाय।
यही देखना चाहूँगी, वो जो बोल रहे हैं कि हम मुमरा का कलर हरा करेंगे, तो आप ये भी देखिए कि मुमरा से सिर्फ आप नहीं जीती, बाकी दूसरे भी जीते हैं, जो कि सिर्फ MIM से नहीं है, बाकी तुतारी जो हमारे NCP शरद पवार जी के 3 वहाँ से भी वो लोग जीते हैं। तो एक चीज़ मैं पूरे हिंदुस्तान को बोलना चाहूँगी, चाहे भगवा हो या हिरवा हो, एक चीज़ ज़रूर याद रखें, अपने हिंदुस्तान का कलर तिरंगा है, जिसमें हरा भी है, ऑरेंज भी है, वाइट भी है, ब्लू भी है। तो आप सिर्फ एक ही कलर को पकड़ के रखने का मतलब नहीं है, जब सब कलर एक साथ मिलेंगे तो इंसान भी एक साथ जुड़ेंगे, ना कि फैलेंगे। तो ये याद रखें कि हम हिंदुस्तानी हैं। सहर शेख यांनी जरी त्यांच्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्या अनेक नेत्यांच्या रडारवर आल्यात. त्यांनी विजयानंतर दिलेलं पहिलं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. राजकीय नेत्यांसोबत नेटकरांकडूनही सहर यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे.